इथल्या अवैध गर्भपात प्रकरणामुळे महाराष्ट्राची मोठी नाचक्की झाली होती। या प्रकरणी सुदाम मुंडे आणि पत्नी सरस्वती मुंडे आणि आणखीन एकाला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। पण त्यानंतरही मराठवाड्यातील अवैध गर्भपातावर लगाम लावण्यात यश आलेलं नाही। आरोग्य विभागानं अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केलाय। बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरात अवैध गर्भलिंग निदान तसंच गर्भपात केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्हा आरोग्य विभागानं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। यावेळी गर्भलिंग निदानाकरता वापरण्यात येणारं पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताचं साहित्य, गर्भपाताची औषधं जप्त केली आहेत। या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गर्भलिंग चाचणी अवैधरित्या होत असल्याची माहिती मिळाल्यावरून रेड केली होती। त्या रेडच्या अनुषंगाने आम्हाला तिथे आरोपी मिळालेले आहेत आणि ते आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। त्याशिवाय त्या ठिकाणी आम्हाला गर्भलिंग चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेली जी मशिनरी आहे ती मिळालेली आहे। त्याशिवाय औषधं मिळालेली आहेत। गर्भलिंग निदान करण्याचा प्रकार या ठिकाणी चालू होता आणि अवैध गर्भपाताचा पण प्रकार चालू होता अशी तक्रार प्राप्त झालेली आहे। आम्ही सोनोग्राफी मशीन पण सील केलेली आहे। गर्भपातासाठी जे काही लागणारी औषधं आहेत आणि जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण आम्हाला मिळून आलेले आहे। धक्कादायक म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनीषा सानपला यापूर्वीही अवैध गर्भपात प्रकरणात अटक झाली होती। जामीन मिळाल्यानंतर तिनं पुन्हा हा धंदा सुरू केला होता। या अगोदरही परळीमध्येही असंच झालं होतं की जे आरोपी आहेत परत तोच गुन्हा करत आहेत। यांच्यावर कायद्याचा काही धाक आहे का नाही, पोलिसांचा जरब आहे का नाही। एकीकडं बीड जिल्हा या लोकांमुळे बदनाम होतोय की अवैध गर्भपात करून स्त्री भ्रूण हत्या बीड जिल्ह्यामध्ये प्रमाण वाढतं। एकतर बालविवाह, त्यात पुन्हा स्त्री भ्रूण हत्या। तर या जे कोणी यामध्ये आरोपी आहेत यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा यांना तर करणं गरजेचं आहे। पोलीस डिपार्टमेंट आणि जे कोणी यंत्रणा, तपास यंत्रणा आहे त्याला सगळ्याला मॅनेज करून ती बाई पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच पद्धतीनं निर्ढावलेल्या म्हणजे कायद्याचा धाक नाही अशा पद्धतीनं बिनधास्तपणे हे रॅकेट चालवते आणि चालू आहे आणि तिच्यावर आज गुन्हा पुन्हा दाखल झालेला आहे। काही आरोपी फरार आहेत, पण असं होऊ नये म्हणून कायद्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे। क्रूर कर्मा सुदाम मुंडे प्रकरणात बीडमधील अवैध गर्भपात रॅकेट उघडकीस आलं होतं। मात्र मुंडेवरील कारवाईनंतरही मराठवाड्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा चोरी छुपे सुरूच असल्याचं या प्रकारातून पुन्हा एकदा समोर आलंय। आरोग्य विभागाने कारवाई करत चक्क जी महिला अवैधरित्या गर्भलिंग निदान करत होते आणि गर्भपात करत होते त्यांना देखील अटक केलं गेलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच हा जो अवैध गर्भपाताचा काळा डाग आहे तो पुसून काढण्याच्या अनुषंगाने कायदे कडक केले जातील का आणि अशा पद्धतीचे प्रकार आहेत अवैधरित्या चालणारे ते थांबतील का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, गेवराई।